मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज। खरं तर आज आपण एक स्थानिक मुद्दा घेऊन त्यावर चर्चा करणार आहोत। प्रश्न जरी काहींना मोठा वाटत नसला तरी अनेकांना त्रास देणारा किंवा अतिशय डोकेदुखी करणारा प्रश्न आहे आणि तो प्रश्न आहे जे केज शहरामध्ये मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी 2 बाजार भरतात। मात्र त्या बाजाराची कशा प्रकारे दयनीय अवस्था आहे ते भाजीपाला विक्रेत्यांनाही आणि भाजीपाला खरेदी करण्यासाठी जाणारे जे काही ग्राहक आहेत आणि विशेषतः याच्यामध्ये सर्वात जास्त भाजीपाल्याच्या बाजारामध्ये महिला जातात, त्यांना कशा प्रकारे संकटाचा सामना करावा लागतो आणि भाजीपाला विक्रेत्यांना कसा जीव मुठीत घेऊन भाजीपाला विक्री करावा लागतोय हा मूळ प्रश्न आहे। केज शहरामध्ये मंगळवार पेठामध्ये मंगळवारचा बाजार भरतो। सुमारे 100 ते 125 जे खेड्यातून लोक आपला भाजीपाला घेऊन केजला बाजार करण्यासाठी किंवा भाजीपाला विक्री करण्यासाठी येतात। मात्र त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची बसण्याची जागा आता पुरेशी नाही आणि म्हणून अर्धा बाजार हा राज्य रस्त्यावर येतो। राज्य रस्त्यावर आल्यानंतर कितीतरी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होते, अपघात छोटे मोठे त्या ठिकाणी घडतायत। तरी या मंगळवार पेठच्या बाजाराला आणखीन कुठलीच स्थायी जागा मिळालेली नाही। तीच अवस्था शुक्रवारच्या बाजाराची आहे। शुक्रवारचा बाजार हा पंचायत समितीच्या मैदानावर भरतो। मात्र मैदान पंचायत समितीचं आहे आणि पावत्या फाडते नगर परिषद। आता नगर परिषदेचे ते अधिकृत लोक आहेत की नाही हाही मोठा प्रश्न आहे। मात्र शुक्रवार पेठामध्ये म्हणजे शुक्रवारचा ज्यावेळेस बाजार भरतो त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज चौकातून त्या बाजारामध्ये जाण्यासाठी जो काही रस्ता आहे तिथूनच अगदी सुरुवात होते आणि दोन्ही बाजूला अगदी वेगवेगळे विक्रेते आपले गाडे लावून रस्त्यावरच आपला माल विकायला बसतात। त्याच्यामुळे वाहतुकीची तर कोंडी होते, साधी दुचाकी सुद्धा त्या ठिकाणाहून घेऊन जाणं अवघड होतं। तिथून थोडंसं पुढे गेल्यानंतर काही रहिवाशांनी आणि दुकानदारांनी अर्धा रस्ता उमरी रोड अर्धा रस्ता अगदी ताब्यात घेतलाय, कब्जा केलाय आणि एकच फक्त लेन किंवा तेवढी एक गाडी जाण्यापुरता रस्ता आहे। आता हा प्रश्न ट्रॅफिकचा आहे आणि हा प्रश्न स्थानिक प्रशासनाचा आहे। मात्र याच्यामध्ये मुद्दा महत्वाचा हा आहे की बाजारामध्ये नेमकं चाललंय काय। शुक्रवारचा बाजार ज्यावेळेस भरतो त्यावेळेस जर त्या बाजारामध्ये जाऊन थोडंसं फेरफटका मारला आणि निरीक्षण केलं तर काही विचित्र प्रकार त्या बाजारामध्ये पाहायला मिळतात। साधारणतः बाजारामध्ये 2च घटकांचं काम आहे, एक तर भाजीपाला विक्रेते आणि दुसरे भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेले शहरवासीय ग्राहक। मात्र ज्याच्या हातात कसल्याही प्रकारची पिशवी नाही, ज्याला बाजार करायचा नाही, ज्याला भाजीपाला खरेदी करायचा नाही, अशाच अर्ध्या लोकांची गर्दी त्या बाजारामध्ये दिसून येते। मग हे नेमके लोक कोण आहेत? याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणांचाही सहभाग आहे। कारण बाजारामध्ये भाजीपाला खरेदी करण्यासाठी जास्त जर कोण येत असतील तर त्या महिला येतात। अनेकदा अशा प्रकारे धक्के देऊन जाणं, विनाकारण त्यांच्या बाजूला उभं राहणं असे अनेकदा प्रकार घडलेले आहेत आणि आपल्या तुमच्या सर्वांच्याच घरचे बाजार करायला जातात आणि आमच्या सारख्याचे तर किंवा जवळपास ज्यांचे गाव आहेत अशा गावचे लोक महिला मोठ्या प्रमाणावर भाजीपाला विक्री करण्यासाठी घेऊन येत आहेत। त्यांनाही वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव या बाजारामध्ये येऊ लागलेले आहेत। आता नेमकं यांना खरेदी करायचं नाही, हातामध्ये पिशवी नाही,
आणि मग हे येतात कशाला बाजारामध्ये, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि मग याच्यामध्ये पुन्हा आणखी एक म्हणजे मुद्दा जो आहे तो आहे खेडेगावातून आलेल्या म्हणजे जे काही भाजीपाला विक्री करण्यासाठी आलेले आहेत त्यांना थोडासा त्रास देणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. ग्रामीण भागातले निरक्षर लोक आपला भाजीपाला विक्री करण्यासाठी येतात, मात्र त्यांना बसण्याच्या जागेवरून किंवा इतर काही कारणावरून काही प्रमाणामध्ये त्रास देण्याचे प्रकार हे वारंवार वाढू लागलेले आहेत. आज कानडी माळेगावचं एक दाम्पत्य बाजारामध्ये भाजीपाला विक्री करण्यासाठी आलेलं होतं आणि त्या ठिकाणी इथलेच स्थानिकच्या काही कुणाचा तरी गाडा अगदी त्यांच्या भाजीपाल्याच्या दुकानासमोरच लावलेला होता आणि तो थोडासा बाजूला घेण्याची विनंती केल्यानंतर किंवा थोडंसं अनेकदा विनंती करून पुन्हा काही गाडा थोडासा बाजूला सरकवल्यामुळं त्या दाम्पत्याला महिलेला सुद्धा अगदी मारहाण झाल्याचा प्रकार या बाजारामध्ये शुक्रवार बाजारामध्ये घडलेला आहे. मग ग्रामीण भागातील लोकांनी बाजारामध्ये यायचं नाही का? त्यांनी भाजीपाला विक्री करायचा नाही का? आणि मग असे जे काही धटिंगण असतात त्यांनी अशा लोकांना त्रास द्यायला जर सुरुवात केली तर ग्रामीण भागातील लोक भाजीपाला घेऊन यायला सुद्धा मोठ्या प्रमाणावर घाबरतील. व्यापाऱ्यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणावर या बाजारामध्ये झालेला तर आहेच, मात्र व्यापारी जरी असले तो त्यांचा अधिकार आहे, त्यांचा हक्क आहे. मात्र ग्रामीण भागातील लोक जर भाजीपाला घेऊन येत आहेत, दिवसभर त्या ठिकाणी उन्हातानाचं बसतायत आणि आपल्याला 4 पैसे अधिकचे मिळावे म्हणून त्या ठिकाणी जर विक्री करत असतील आणि त्यांना अशा प्रकारे स्थानिकचे काही आणि जे काही वेगळ्या प्रकारचे विशिष्ट अगदी माइंड असलेले लोक जर त्रास देत असतील तर अशा प्रकारे ग्रामीण भागातील लोकांना जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी आपला भाजीपाला विक्री करावा लागतो. त्याच्यामुळं बाजार जरी असला, आता बाजारामध्ये हे 2च घटक महत्वाचे आहेत. ही काही यात्रा किंवा जत्रा नाही की त्या ठिकाणी हौसे नवसे गौसेंनी यावं आणि फिरावं. मात्र असे प्रकार मोठ्या प्रमाणावर या बाजारामध्ये दिसून येऊ लागलेले आहेत. आणि जे काही लोक बसतायत, रोडवर जे बसतायत आणि ट्रॅफिकला किंवा वाहतुकीला अडथळा निर्माण करतायत, ते नेमके लोक कोण आहेत याची जरा खातरजमा या नगर पंचायतने आणि पोलिसांनी घेतली पाहिजे, तर नियमन व्यवस्थित होईल. तेच लोक आहेत, कित्येकदा त्यांना त्या ठिकाणाहून उठवलेलं आहे, मात्र त्याच ठिकाणी ते आपले गाडे उभा करतायत, स्टॉल टाकतायत आणि मोठ्या प्रमाणावर वाहतुकीला अडथळा निर्माण करतायत. मग वाहतुकीला अडथळा निर्माण झाला की मग कुणाचा तरी एक मोटरसायकलचा किंवा 4 चाकी वाहनाचा कुठं ना कुठं धक्का लागतो, पुन्हा त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर वादावादी निर्माण होते आणि असे प्रसंग घडू लागलेले आहेत. आता मागच्या कित्येक वर्षांपासून केजची लोकसंख्या तर किती वाढलेली आहे, घरं किती झालेले आहेत, वसाहती किती झालेल्या आहेत, आवक जावक किती वाढलेली आहे. मात्र आजपर्यंत स्थानिक प्रशासनाला बाजार तळासाठी हक्काची जागा आणखीन देण्याची त्यांच्यामध्ये पात्रता निर्माण झाली. म्हणून असे प्रकार घडत आहेत. जिथं नको, जिथं ज्या ठिकाणी अडचण आहे त्या ठिकाणी बाजार भरवावा लागतो, त्या ठिकाणी विक्री करावी लागते, त्या ठिकाणी ग्राहकांना जावं लागतं आणि मग असे अडथळे निर्माण झाल्यामुळे गुंतागुंत वाढू लागलेली आहे. कानडी माळी येथील त्या दाम्पत्याला अगदी बेल्टने मारहाण केल्याचं स्वतः त्यांनी सांगितलं. त्यांच्या शरीरावर जखमा आहेत, दातातून रक्त निघल्याचं त्यांनी सांगितलं, चेहऱ्यावर जखम झालेली आहे. एवढा प्रकार मारहाणीचा झाला. आता ते नेमके कोण होते, काय होते ते समोर येतील. त्यांनी म्हणजे तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनकडे ते आले होते म्हणे, मात्र त्यांची तक्रार काही दाखल अद्याप झालेली बहुतेक नाही. मात्र ते कोण होते, का त्यांना मारहाण केली याचा छडा पोलिसांनी लावणं गरजेचं आहे. आणि जर
पंचायत नियमन करते, पावत्या फाडते, तर त्या बाजारकरूंना बसण्यासाठी आणि त्यांचे अगदी शिस्त लागण्यासाठी त्यांनीही आपली जबाबदारी पार पाडणं गरजेचं आहे. नाहीतर नुसत्या चिठ्ठ्या फाडायच्या आणि फक्त कर घ्यायचा आणि आपलं काम संपल्यानंतर निघून जायचं, पुन्हा त्यांच्याकडे कसल्याही प्रकारचं लक्ष द्यायचं नाही. त्यांना काय म्हणजे व्यवस्था होतीये का? ग्रामीण भागातून आलेले जे काही अगदी शेतकरी आहेत त्यांना व्यवस्थित त्या ठिकाणी भाजीपाला विकता येतोय का? ग्राहकांना खरेदी करता येतोय का? बाजारामध्ये जे लोक येत आहेत ते नेमके बाजारामध्ये भाजीपाला खरेदी करण्यासाठीच येत आहेत का, की अनवॉन्टेड जे आहेत लोक त्यांचं त्या बाजारामध्ये नेमकं काम काय? रस्त्यावर गाड्या लावायच्या, बाजारामध्ये फिरायचं आणि अशा प्रकारचे जर काही विघ्न संतोषी लोक त्या ठिकाणी दिसून येत असतील तर त्यांनाही विचारणं गरजेचं आहे. काही लोक त्या ठिकाणी येतात, कित्येकदा अगदी शेकडो बाजारामध्ये खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांचे, विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांचे मोबाईल किंवा इतर दागिने चोरीला जाण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रकार घडलेले आहेत. एवढं असताना पोलीस त्या ठिकाणी तैनात करणं, काही पोलिसांच्या चक्रा वाढणं आणि त्या ठिकाणी ट्रॅफिकचं आणि त्यांच्या व्यवस्थेचं पाहणं हे सुद्धा स्थानिक प्रशासनाचं आणि पोलिसांचं काम आहे. साधा पोलीस एक दोन वेळेस त्या ठिकाणी जर जाऊन आले तर तेवढाच त्यांना चेक बसेल आणि बाजारामध्ये पोलीस येत आहेत, आपण जर काही वेगळं काही करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये जावं लागेल. अशा प्रकारची भीती जोपर्यंत त्यांच्यामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत ग्रामीण भागातून आलेल्या भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना त्रास कमी होणार नाही. आणि म्हणून याची जबाबदारी स्थानिक नगरपंचायत जे काही प्रशासन आहे आणि पोलिसांनी घेणं गरजेचं आहे आणि थोडं त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. आजच्या पुरतं एवढंच. सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि पाहत रहा नवनवीन घडामोडी. धन्यवाद.